एकनाथ महाराज चरित्र. एकनाथ महाराज शांत श्रीमंत संत होते. एकदा एक मुसलमान 108 वेळ अंगावर थुंकला. पान खाऊन तरी पण राग आला नाही. थुंकला की पुन्हा गोदावरीवर जात आणि आंघोळ करीत, पण राग आला नाही. मग तो थकला आणि शरण आला. मग उलट एकनाथ महाराज म्हणत, तुझ्यामुळे मला 108 वेळ आंघोळ घडली. एकदा एका बाईने नवस केला की मी 1000 ब्राह्मणांना जीव घालीन, मला संतान झाली तर. आणि पहिली बाई श्रीमंत होती, पण मग गरिबी आली. ती चिंता करीत राहिली. तेव्हा एक बाई म्हणाली, तुम्ही एकनाथ महाराजांना जीव घाला. मग बाईने एकनाथ महाराजच्या घरी आली. म्हणाली, माझ्या घरी जेवायला चला. त्यांचा मुलगा हरिपंडित होता. तो कर्मठ होता. म्हणे बाई येतील नाही. तेव्हा मोठा दगड लोटत आणला आणि म्हणाली, आले नाही तर डोके फोडतो. एकनाथ महाराज म्हणाले की हरिपंडित, तुमच्या घरी कोरडे अन्न द्या, स्वयंपाक करीन, मी जेवायला येईन. बाईला इकडे येऊन सांगितले की मी जेवायला बसलो की तुम्हाला जे वाढायचं आहे ते द्या, मी उष्ट पाडत नाही. मग हरिपंडित बाईच्या घरी गेला, स्वयंपाक बनवला. एकनाथ जेवायला गेले. मग हरिपंडितने जेवण वाढलं. बाईने जेवण ताटात टाकलं. अरे रे रे बाई, काय केलं हे? पण मी हरिपंडित, तू पतरवाडी काढ आता. तर हजार पतरवाड्या निघाल्या. बाईचा नवस पूर्ण झाला. एकदा कुचरवट्यावर लोक बसले होते. तेव्हा एका माणसाला पैशाची गरज होती. तेव्हा तुम्ही एकनाथ महाराजांना राग आणा, 500 रुपये देऊ. तेव्हा तो माणूस बूट घालून देवाजवळ गेला, तरी एकनाथ महाराजांना राग आला नाही. उलट म्हणाले, तुम्ही देहभानावर नाही, भक्ती अनावर झाले. मग दोघे जेवायला बसले. तेव्हा तो माणूस पाठीवर बसला. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले की त्यांना सांभाळा. तेव्हा गिरजाबाई म्हणाल्या, मला हरिपंडित झाडत असताना सवय आहे. तो माणूस खजील झाला, शरण आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की कुचरवट्यावर माणसांनी सांगितलं म्हणून मला पैशाची गरज होती, म्हणून मी असं केलं. तेव्हा 500 रुपये दिले. मागच्या दाराने निघून गेला. एकदा एका बाईची मुलगी वांदा पडलेली होती. त्याच दिवशी तिच्या घरचे घ्यायला आले. ती जाणार त्याच दिवशी एकनाथ महाराज मरण पावले. तर मग ती बाई म्हणाली, आजच मरण या का? मग महाराज उठून बसले. बाई, तुमची मुलगी जाऊ द्या, मी उद्या मरीन. एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी होते. एकदा एका पैशाचा हिशोब लागत नव्हता, तर रात्रभर हिशोब केला. आणि जनार्दन स्वामीचे शिष्य होते. एकदा प्रलय चक्र आलं. तेव्हा जनार्दन स्वामी झोपले होते. तेव्हा त्याने जनार्दन स्वामीचे कपडे घातले आणि सामना करून जिंकले. तेव्हा सकाळ झाल्यावर लोक सांगू लागले. तेव्हा जनार्दन स्वामींना समजले की हे एकनाथांनी केलं. जनार्दन स्वामींची सर्व जहागिरी एकनाथ महाराजांना दिली. एकदा पित्र होते. सर्व स्वयंपाक झाला. मग मातंग समाजाचे मुले माणसं रस्त्याने चालत होते. तेव्हा म्हणाले की आई, मला जेवायला आहे, मग आपल्याला कसे मिळेल? तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले की या जेवायला. तेव्हा सर्व जेवायला आले. तेव्हा ब्राह्मण लोकांनी पाहिलं. पितर जेवायला आले. म्हणाले, तुमचा स्वयंपाक उष्टा झाला, आम्ही जेवायला येणार नाही. तेव्हा प्रत्यक्ष मरलेले पितर जेवायला आले. आणि ब्राह्मण पाहायला आले तर प्रत्यक्ष पितर बसलेले होते. त्यांच्या घरी देवानी श्रीखंड नावाचा अवतार घेतला होता. आणि एकनाथ महाराजांच्या घरी 36,000 वर्ष कामे केली. चंदन उघडून देणे, गोदावरीहून पाणी आणून देणे, कीर्तनात टाळ वाजवणे, कीर्तनात चाल म्हणणे. एकदा रुक्मिणीचा भक्त होता, तर त्याने देवाला दर्शन व्हावं इच्छा प्रगट केली. तेव्हा देव एकनाथ महाराजांच्या घरी आहेत. तो माणूस आला, म्हणाला, तुमच्या घरी आहेत ते एकनाथ महाराज देव आहेत, श्रीखंड नावाने आहेत. भेदभाव नव्हता एकनाथ महाराजांना. एकदा मातंग समाजाचं लेकरू वाळवंटात पाय जळत होते. त्याला उचलून घेतले आणि नेऊन दिले.
एकनाथ महाराज भारुड करीत, कीर्तन करीत, भावार्थ रामायण लिहिले, भावार्थ दीपिका लिहिली, एकनाथ भागवत लिहिले, भारुडे करून समाजाला उपदेश केला. तेव्हा कोणतेही ब्राह्मण म्हणत एवढा दिवस परमार्थ केला आणि आमच्या खांद्यावर जाल. तेव्हा गोदावरीत समाधी घेतली. हे एकनाथ महाराज महाविष्णूचा अवतार होते. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.